उदयन महाराज, संभाजी महाराज अनेक विद्वान आणि विचारवंतांनी असे विचार व्यक्त केले आहेत की शेवटी आपण पूर्वजांचा इतिहास कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीची जी वक्तव्ये करत आहेत ते अतिशय चुकीचं आहे, गैर आहे, दुर्दैवी आहे आणि म्हणूनसाठी आपली ही थोर परंपरा सर्वांनी जोपासण्याचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि जर कुणी अशा पद्धतीचं नोटरियस वक्तृत्व करत असेल तर त्याला कायद्याने त्याच्यावरती दबाव आणणं, कायद्याने त्याच्यावरती कारवाई करणं हे आपल्याला करावं लागेल। शेवटी आपली एक संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचं काम प्रत्येक राज्यातल्या आणि देशातल्या नागरिकाचं हे कर्तव्य बनतं आहे। आणि म्हणून दिवसेंदिवस हा जो काही समाज माध्यम असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, हा आणखी प्रगत आणि डिजिटलायझेशन होत असताना आता एवढं सोपं झालं की कोणावरती काही बोलायचं आणि रील्स काढायच्या किंवा प्रतिक्रिया द्यायच्या हे सोपं झालं असल्या कारणानं जरा याच्यात विस्कळीतपणा झालेला आहे। त्याच्यामुळं कायद्याने याच्यावर बंधन आणणं आवश्यक आहे। त्यामुळे कोणी अशा पद्धतीचं वाचाळ वृत्य थोर पुरुषांच्या विषयी, राष्ट्रपुरुषांच्या विषयी करता कामा नये ही भूमिका घेतली पाहिजे। आणि राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल त्याच्याबाबत कठोर अशी आपल्याला कायदा करावा लागेल, कठोर अशी कारवाई करावी लागेल। त्याशिवाय हे थांबणं अशक्य सध्या तरी वाटतंय। आणि मग ते शोध घेणं आणि त्याच्यावर कारवाई करणं तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, अनेकांच्या भावना दुखावल्या जातात। त्यामुळे उदयन महाराज असतील, संभाजी महाराज असतील, अनेक विचारवंत असतील, त्यांनी जी मांडलेली भूमिका ती योग्य आहे। शासन त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे आणि तातडीने करण्याची आवश्यकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।